हाय. डिसिप्लिनला मराठीत काय बोलतात? शिस्त. काय आमच्या लहानपणी 7 वाजता सुट्टीच्या दिवशी उठायचं म्हणजे अगदी प्रिव्हिलेज असल्यासारखं वाटायचं. किंवा खाली पडलेल्या वस्तूला पटकन हात लावायचा, पाय लागले की पाया पडायचं, आल्या गेल्या माणसांना अवजाव करायचं. तर हे सगळं आमच्या शिस्तीचा भाग होतं. तर त्यावेळेस शिस्तीचं असणं आणि बेशिस्त असणं यातला जो फरक आहे, त्यामुळे काळजाला ज्या टोचण्या पडायच्या त्यातनं आम्ही शिकत आणि सुधरत गेलो. आज आपण तेवढेसे मराठी शब्द वापरत नाही. आपल्याला डिसिप्लिन हा शब्द जास्त सोयीस्कर आणि सोफिस्टिकेटेड वाटतो. पण त्यामुळे एखादं बिहेवियर हे इनडिसिप्लिन्ड आहे, त्यामुळे फार फरक पडत नाही. पण त्या जागी एखादी व्यक्ती ही बेशिस्त आहे हे म्हटलं की अगदी काळजाला टोचण्या पडतात. तर मला कधी कधी असं वाटतं की मीही माझ्या आईवडिलांसारखीच आहे. मलाही माझ्या मुलांनी सुट्टीच्या दिवशीही 7-7:30पर्यंत उठावं अशी अपेक्षा आहे. जे संस्कार माझ्यावरती झाले ते त्यांच्यासाठीही फॉलो व्हावेत असं मला वाटतं. थोडक्यात शिस्तीत राहणं म्हणजे काय असतं की ना, एखादी गोष्ट आपल्याला पटत नसली, आवडत नसली, तरी पण ती आवडत असल्यासारखी कंटिन्युअसली करत राहणं म्हणजे शिस्तीचं पालन करणं. विचार करून बघा.